पावसाळ्याच्या या दिवसामध्ये मी स्वतःसाठी अजून एक चांगली गोष्ट ऍड केली आणि खरंच असं वाटलं नव्हतं की मिशोवरून सुद्धा इतकं चांगलं प्रोडक्ट येईल. ये ना माझ्यासोबत सुरुवात करणार ना. हॅलो नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी नमिता तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. सरळ बोल येतं ना तुला. मगापासून किती छान केलं. कर बघू. लाल लाल कलरची बांगडी. हे सगळं काही तिच्या मूडवर आहे. मगापासून ती इतकं मस्त करत आहे ना. आणि आज व्हिडिओच्या सुरुवातीलाच हे 3 कार्टून दिसत आहेत. ह्याचं कारण म्हणजे गेले 2 दिवस इतका मुसळधार पाऊस पडतोय ना, त्यामुळे यांच्या स्कूलला सुट्टी आहे. आणि खरंच मुलं घरात राहणं म्हणजे खूप मोठा टास्क आहे. म्हणजे स्कूलला गेली तर ॲटलिस्ट त्या 3 तासामध्ये घरातली सगळी कामं आवरत आहेत आणि एकदम टेन्शन फ्री असतं. परंतु हे कंटिन्युअस खेळत आहेत आणि आमच्या या देऊचे पराक्रम वर चढते खाली उड्या मारते, एवढं लक्ष द्यावं लागतं ना. त्यामुळे माझी घरातली सगळी कामं तशीच पेंडिंग आहे. आणि हे खेळत आहेत, त्यांच्याकडे लक्ष देत थोडंसं माझं आवरून घेतलंय. आणि अलीकडेच मला एक नवी साडी भेटले, तर त्या साडीवरचं ब्लाऊज स्टिच करून घ्यायचं आहे. आणि त्यासोबतच माझे जे जुने काही सगळे ब्लाऊज आहेत ते अल्टर करून घ्यायचे आहेत, तर त्यासाठी तिकडे जाणार आहे. आणि गेले 2 दिवस इतका पाऊस झाला ना, परंतु आजचं सकाळपासूनचं वातावरण खरंच खूप बेस्ट आहे. म्हणजे जरासुद्धा पाऊस नाही आणि सगळी झाडं इतकी ग्रीनरी दिसत आहेत ना, त्यामुळे अधिक मजा येते आणि ते सगळं एकदम असं शांत दिसतंय. आता थोडंसं व्हाईट दिसत असेल, परंतु खरंच आजचं म्हणजे इन्व्हायरमेंट आहे ते मस्त वाटतं. आणि असं वाटतं की तिकडेच बघत राहावं, असं एकदम मनाला किंवा डोळ्याला शांत करण्याजोगं आहे. तर आता ह्यांचा या कार्टुनांचा दिवसभर असा दंगा चालू असणारच आहे. कोणता खेळ खेळताय? भूत. कोण? देऊ भूत. देऊ घाबरते. सकाळी 6 वाजता लवकर जाऊन दादरच्या भाजीपाला मार्केटवरून त्यांनी भरपूर असा भाजीपाला घेऊन आल्यात. आणि या सगळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे यातील मी त्यांना काहीच आणायला सांगितलं नव्हतं. ते बोललेले की मी स्वतः घेऊन येऊ आणि जे काही लागते ते अगदी व्यवस्थित घेऊन आल्यात. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केलाय. आणि मेन म्हणजे एवढ्या लांब जाऊन आणण्याचं कारण म्हणजे वरळीमध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी भेटते, परंतु गाजर, बीट, काकडी हे जे काही आहे ना, वरळीमध्ये जे 20-25 रुपयाला पावशेर भेटतं, तर दादरच्या मार्केटला 50 रुपयाला 1 किलो असं असतं. आणि एकदम आणलं तर ते बरं पडतं. आणि माझ्या सगळ्यात आवडीचा म्हणजे आवळा, हा सुद्धा त्यांनी आठवणीने आणलाय. एक तर पिशवी झाली, त्यासोबतच इकडे शिमला मिरची, त्यांची आवडीची गवार, 2 शहाळा आहे आणि इलायची केळी आहेत यामध्ये. आणि सगळा भाजीपाला सुद्धा इतका फ्रेश भेटलाय ना. पालकची मोठी जुडी आहे. आणि हीच कोथिंबीरची पेंडी आमच्या इथे जवळपास 80 ते 90 रुपयाला भेटेल, पण आज मार्केटमध्ये त्यांना 30 रुपयाला भेटले. आता हे सगळं मला साफ सुद्धा करायचं. आणि कढीपत्त्याचा वास सुद्धा एकदम असा मस्त येतोय. शेवग्याच्या शेंगा, पुदिना, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अगदी बारकाईने विचार केला आहे. आणि त्यांच्या आवडीची सगळ्यात गोष्ट म्हणजे कॉर्न आणल्यात आणि भरपूर कॉर्न आणल्यात, त्यासोबत लिंबू आहे. आणि आता हे जे काही सगळं साहित्य आणले ना, आजचा दिवस माझा तर आता पूर्ण हे साफसफाई करण्यातच जाणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा हा जो काही भाजीपाला आहे तर तो साफ करून घेणार आहे. खिडकीतून बाहेर कंटिन्युअस कावळ्यांचा ओरडण्याचा आवाज येतोय आणि बाकीची सगळी जी काही कामं होती ती आधीच आवरून घेतलीत. आणि एवढा सारा पसारा करून मस्तपैकी मी एक हेल्दी रेसिपी शूट केले. आणि आजपासून मी स्वतःसाठी ज्या काही चांगल्या गोष्टी फॉलो करते ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि एक दिवस तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनेलवरच ही रेसिपी बघायला भेटेल. तुम्ही सुद्धा नक्की फॉलो करा. आणि वैशिष्ट्य म्हणजे अगदी घरच्या साहित्यातून होणारं असं आहे, त्यासाठी कोणतीही जास्त साहित्य आणण्याची गरज नाही. विरूला तर चपाती भाजी दिली आहे आणि माझ्यासाठी हा बॉईल केलेला चणा आणि त्यासोबत थोडासा भात असणार आहे. मगाशी दाखवलेला सर्व भाजीपाला अगदी व्यवस्थित नीट करून वेगवेगळ्या डब्यामध्ये ठेवलेत. आणि माझ्याकडे साधे डबे आहेत आणि आतमध्ये कागद वापरून ते व्यवस्थित पॅक केले, जेणेकरून भरपूर दिवस खराब नाही होणार. आणि असा आहे माझ्या फ्रीजचा नेहमीचा लूक. कायम असा रिकामाच दिसतो, फक्त मी दुधासाठी वापर करते. आजचा भाजीपाला थोडा आधीच मी ठेवून घेतलाय. आणि या सगळ्या डब्यांची इतकी सवय झाली तर कोणत्या डब्यामध्ये काय ठेवले तर ते पटकन लक्षात येतं. आता हे सगळे डबे ठेवून घेते. आणि एवढे डबे ठेवले तरी असं वाटतं की फ्रीज अजून खालीच आहे. जेवढा फ्रीजचा कमी वापर करता येईल तेवढा मी करत असते.
आणि आता हे तर झालं सगळ्यात मोठं काम कम्प्लीट. आणि आता संध्याकाळी पालक पराठे करणार असल्यामुळे पालक नीट करून बाहेरच ठेवलाय आणि आता फक्त कोथिंबीर नीट करायचं आहे, एवढंच काम शिल्लक आहे. आज सकाळपासून अजिबात पाऊस नव्हता, परंतु आता दुपारी 4-4:30 नंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाल्या. आणि असा जोरदार पाऊस असेल तर एकदम किचकिच वाटते किंवा काहीच काम करण्याची इच्छा होत नाही. आणि याच्या विरुद्ध असं होतं की काहीतरी सतत गरम खाण्याची क्रेविंग्स वाढते. त्यामुळे पावसाळ्यात थोडंसं जास्त खाणं सुद्धा होतं. आणि इतका बाहेर जोरात पाऊस पडतोय तरी आत कंटिन्युअस फॅन चालू आहे, नाहीतर त्याशिवाय म्हणजे इथं थांबणं शक्य नाही अशी आहे सध्या मुंबईची अवस्था. विरूसुद्धा आता दुपारच्या वेळेमध्ये गाढ झोपलाय. आणि माझं असं आहे की मी दुपारचं अजिबात झोपत नसल्यामुळे माझ्यासाठी असा स्वतःसाठी भरपूर टाईम भेटतो. आणि आज सकाळी घरामध्ये एक वस्तू वाढवली, ती म्हणजे हा सोफा. सुरुवातीपासूनच आम्ही सोफा आणला होता, तर त्यावर मुलं इतकी खेळायची, त्याच्यामुळे त्याची जी मेन स्प्रिंग होती ना ती खराब झालेली. आणि माझं असं आहे की मी कोणालाही रागावून किंवा चिडून बोलत नसल्यामुळे मुलं त्याच्यावर उड्या मारायला लागले. आणि आत्तासुद्धा दुरुस्त करून घेतलाय, तर ते बोलतात की याच्यावर कुणाला उडी मारू नका देऊ, तुम्ही जेवढा चांगला राखाल तर तो व्यवस्थित राहील. आता बघू किती दिवस माझ्याकडून होतं. आणि त्यासोबतच पावसाळ्याच्या या दिवसामध्ये मी स्वतःसाठी अजून एक चांगली गोष्ट ॲड केली, ती तुमच्याशी शेअर करत आहे. म्हणजे आपलं असं असतं ना, जर एखादी गोष्ट आपल्याला दिसली तरच आपण ती खातो किंवा करण्याचा प्रयत्न करत असतो. तर दररोजच्या पाण्याची गरज पूर्ण होण्यासाठी मी एक स्वतःसाठी मोठी बॉटल आणि विरूसाठी छोटी बॉटल भरून ठेवते. आणि ती अशा ठिकाणी ठेवते जेणेकरून आपलं नेहमी लक्ष जातं आणि तिकडं बघितलं तर पुन्हा लगेच मी पाणी पिते. आणि या चांगल्या गोष्टीचा मला खूप चांगला फरक जाणवतोय. आणि जास्तीत जास्त पाणीसुद्धा पिलं जाते. तुम्हीसुद्धा या पावसाळ्याच्या दिवसामध्ये ही गोष्ट ॲड करा. आणि भरपूर पाणी पिणं ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये खूप चांगले बदलसुद्धा जाणवत आहेत. गया पूरा काम लगा? वाह, बहुत अच्छा, थैंक यू, टाइम पे किया. और ये वाला स्क्रू का निकालना था क्या? हाँ, निकाल दो। अभी एक लाइन पे ले लो, अभी इतना टाइट सही है या लूज कर दे पूरा? थोड़ा सा लूज. ओके बराबर. अभी ठीक है? हाँ ठीक आहे. आधीच्या गणपती बाप्पाच्या तोरणासाठी जे काही सगळे खेळ होते ते एकदम खराब झाले होते, तर त्यांच्याकडून आता 2 नवीन खेळ लावून घेतले. आणि त्यासोबतच मी नेहमी या फुलांच्या माळा लावते, त्याला ते अटॅच करून घेते. अरे, आणि आता पूर्ण लुक चेंज झालाय. विरू लाईट बंद कर. असं आहे सिंपल. आणि आता लाव. वाव, एकदम असं पूर्ण लुक चेंज झाला एंट्रन्सचा. आणि त्यासोबतच त्यातला दुसरा एक जोड इथे आणि इथे एक लावून घेतला. आणि हे काम ऑलरेडी मागच्या शनिवारी झालं होतं, फक्त एका झुंबरसाठी ते बाकी होतं. आणि मी ही ऑर्डर मिशोवरून केली होती. आणि खरंच असं वाटलं नव्हतं की मिशोवरून सुद्धा इतकं चांगलं प्रोडक्ट येईल, अगदी कमी दरामध्ये मला आवडणारं आणि एकदम म्हणजे अट्रॅक्टिव्ह आहे. आणि त्यासोबत काहीतरी युनिक डिझाईन आणि व्हाईट कलर असल्यामुळे ब्लॅक एकदम उठून दिसतं. विरू लाईट लाव, दोन्ही पण लाव. हा, आवडला? म्हणजे घरामध्ये जसं रिन्युएशन केल्यानंतर इतकं नवनवीन काहीतरी करण्याच्या कल्पना येत आहेत. आणि हळूहळू एक एक पाऊल उचलत आम्ही या छोट्या छोट्या गोष्टी करून घेतोय. प्रणिती आज स्कूल मग यांचं का ऑनलाईन आहे? इंग्लिश मीडियम. आमचा विरू निवांत होता. आणि देऊ तुझी स्कूल सुट्टी. आता आमच्या टीचरांचा कलरवरून क्लास चालू आहे. विच कलर? येलो, ब्ल्यू, ऑरेंज, रेड. सांग. ब्ल्यू. ओके. रेड नाही. लेट आहे विरू. रेड. ऑरेंज. येलो. येल्लो येल्लो. ब्ल्यू. ब्ल्यू. आणि देऊला नाही, देऊचा लेट आहे सगळ्यात. अगं अगं भूत आलं भूत. येलो. ब्ल्यू. रेड.
कंटिन्यू जोरदार पाऊस चालू असल्यामुळे सलग 2 दिवस मुलांना सुट्टी भेटली आणि ह्याच्या आधी सॅटर्डे संडे आणि पुन्हा मंडे ट्युसडे अशी 4 दिवस सलग सुट्ट्या झाल्यामुळे सगळीजण इतकी खुश आहेत ना. आणि या वेळेमध्ये फक्त मुलांचं खेळणं चालू आहे. काही स्कूलमध्ये 1, 2 ते 3 तासासाठी ऑनलाईन होतं. विरूला ते सुद्धा नसल्यामुळं बिनधास्त खेळतोय तो. आणि आज दिवसभर त्याने तर काहीच टेन्शन नाही दिलं. थोडा वेळ माझ्या घरी, थोडा वेळ सावीच्या घरी असं खेळणं चालू आहे. आणि आता या संध्याकाळच्या वेळी चांगली घडलेली गोष्ट म्हणजे प्रणिती आल्यानंतर तिनं टीचर बनून सगळ्यांकडून ती रेड ॲक्टिव्हिटीच्या उड्या मारणे ते करून घेतलं. आणि मुलं तर सगळी खेळतच होती, पण या सगळ्या गोष्टीमध्ये देऊचं एक वेगळंच होतं. म्हणजे ती आपल्या मतानुसार सगळं करणं चालू होतं आणि आम्ही खूप हसलो तिला. तर आता पुन्हा ती प्रणितीच्या घरी सगळेजण खेळायला गेलेत. आणि आज ते बोललेत की ऑफिसमध्ये थोडंसं जास्त खाणं झालं तर मला जेवणामध्ये एकदम हलकं आणि असं काहीतरी नवीन पाहिजे. तर आता त्याचाच विचार करते. आणि आता जेवणाची वेळ झाली तर सगळ्यात आधी जेवण बनवून घेते. माझं आणि विरूचं रात्रीचं जेवण झालंय आणि आज मस्तपैकी पालक पराठा बनवायचं म्हणून पालक धुवून स्वच्छ करून ठेवलाय. परंतु त्यांना आज काहीतरी वेगळं असं खायचं होतं म्हणून मस्तपैकी त्यांच्यासाठी गरमागरम बटाटे भजी बनवलेत. आणि आज इतकी मस्त बनलेत ना. दरवेळी मला ते बोलायची की जशी हॉटेलमध्ये बनतात तशी एकदम क्रिस्पी नाहीत बनत. तर आज एकदम अशी क्रिस्पी बनलेत. आज खुश आहे खूपच. आणि दुपारी त्यांच्या ऑफिसमध्ये थोडासा हेवी स्नॅक झाला तर ते बोलले की जेवणाला एकदम काहीतरी हलकं बनव. त्याच्यासाठी दुपारी बॉईल केलेला हरभरा मिक्स करून एकच भात बनवलाय. एकदम हलका असं जेवण. आणि आता ऑलरेडी रात्रीचे 10 वाजून गेलेत. इतक्या वेळानं आलेत ऑफिसवरून. आज खुश का? खुश. भजी बघून. यस. पावसामध्ये भजी म्हटलं वेगळीच नाही, मी मजा असते. दुपारीच व्हिडिओत बोलताना बोलत होते की म्हणजे पावसात जास्त काहीतरी खाऊ वाटतं. वाव, एकदम असं so वाफा nice. येत आहे. आज दिवसभरामध्ये काय काय घडलं हे मी तुमच्याशी शेअर केलं. आणि दिवसभरातील सगळ्यात जास्त वेळ तर मला सगळा भाजीपाला व्यवस्थित साफ करून नीट ठेवण्यातच गेला. आणि पुरुष लोकांनी किती बाहेरून पैसा किंवा साहित्य कमवून आणलं तरी ते घरामध्ये व्यवस्थित ठेवणे हे स्त्रीचं काम आहे. आणि दोघांनी व्यवस्थित काम केलं तरच खऱ्या अर्थाने सगळ्या चांगल्या गोष्टी घडत आहेत. आणि आजच्या दिवसभरातील सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आज बनवलेली बटाटे भजी. खरंच मी इतकी खुश आहे ना. म्हणजे टेस्टी होती, त्याच्यासोबत एकदम अशी क्रिस्पी झाली होती. आणि अशी भजी आज मला पहिल्यांदाच जमलेत. तर त्यांचंसुद्धा जेवून झाल्यानंतर लगेच आवरून घेतलं. आणि घरामध्ये आता जसं जमेल तसं आम्ही दोघं प्रयत्न करून हळूहळू बदल करतोय. तर आज जे काय झुंबरमध्ये लाइटिंगचे बदल केले तर रात्रीच्या अंधारामध्ये कसे दिसत आहेत हे दाखवण्यासाठी खूप एक्सायटेड आहे. ते आता तुम्ही बघा. सध्या असा काही दिसतोय एंट्रांचा सिंपल असा लुक. विरू लाईट लाव. आणि लाईट लावल्यामुळे पूर्ण असं उजळून दिसते. एकदम असं गोल्डन उठावदार दरवाजा वाटतोय. आणि आतलं सुद्धा दाखवते. थांब. हा. हो, इतकं रिच फील वाटते ना. आणि एखाद्या हॉटेल रूमची जी काही फील असते ना तर ती रूममध्ये आल्यानंतर वाटते. आणि हे सगळे बदल आम्ही अगदी हळूहळू करतोय जसे जमेल तसं. तर हा जो काही झुंबरचा आम्ही प्लॅन केलाय तर तो तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा.